चैतन्य विश्वास
प्रेम प्रस्फुटित झालं असं दाखवलं भगवंतानं. भगवंत किती उदार आहे. श्रेय दिलं तरी प्रेमप्राप्तीचं आपल्या भक्तांना दिला आणि त्यांची शिष्यत्व प्राप्त केलं, कारण ते त्यांच्या भक्तांचे भक्त होते. श्री माधवेंद्र पुरीपादांचे शिष्य ईश्वर पुरीपाद. भगवंतांनी म्हटलंच आहे की जे माझे भक्त आहेत ते माझे भक्त नाहीत, जे माझ्या भक्तांचे भक्त आहेत ते माझे भक्त आहेत. तर त्या उक्तीला सत्य करण्यासाठी भगवंत अशा प्रकारे व्यवहार करतो. तुम्ही ऑनलाईन सर्च करून पाहायला भेटत असेल तर प्राणेर गौरंग हरे गोपाल, प्राणेर गौरंग किंवा कृष्ण भजन भेटत असेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भाटियारी गाव आहे, भाटियारी माहिती आहे? माहिती नाही, कोणता राग माहिती त्याच्यात विरहाचा अनुभव तुम्हाला. श्रीरामपूरच्या चरित्र गदाधर पंडितांजवळ गेली आणि ती गदाधर पंडितांना म्हणाली
हे पाहून माझ्या मातेला खूप भीती वाटायची. त्यांच्या हृदयात त्यांना समजणं फक्त ते आईला होतं. म्हणून ते सगळ्या गोष्टी आपल्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचे. मला तुम्ही सुद्धा होते. तुम्ही इथे अंगणात व्यक्त करा, दिवस रात्र इथेच राहा, त्याला बाहेर सांगितलं करा. मला भीती वाटली तर तरी मला सोडून जाणार.
सबे नैया कर तुम्ही अंगणे कीर्तन तुम्हार नित्यानंद आसने ओम ज्ञानविनाशस्य ज्ञानार्जन सर्वकर्म चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं तं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधा कृष्णपादा सगणललिता श्रीविशाखान्वितश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी चारणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 तर आज परम भगवंत जे षडेश्वरी पूर्ण आहे समग्र रूपाचे समग्र सौंदर्याचे समग्र ऐश्वर्याचे समग्र बलाचे आणि परमविरक्तीचे जे आगार आहे अशा भगवंताचा आज सुंदर श्रृंगारही आहे समग्र ऐश्वर्यांसोबत भगवंत दर्शनही होत आहे आणि समग्र ऐश्वर्यांना सोडून परम विरक्तीचा तो परिवेश स्वयं भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आज धारण करतात तर सगळे भेद भगवंताच्या स्थानी आल्यावर नाहीसे होतात या गोष्टीचा आपण अनुभव करू शकतो एकाच वेळी समग्र ऐश्वर्याचं प्रदर्शन आणि त्याच वेळी परम वैराग्याचं प्रदर्शन ते फक्त भगवंतच करू शकतात श्रील वृंदावनदास ठाकूर नारायणी चैतन्य उच्छिष्ट भाजन तारगर्भे जंगला से दासो जुलावं चैतन्य लीलार व्यास श्री वृंदावनदास चैतन्य चरितामृत ग्रंथात श्री गौराज कृष्णपादांनी लिहिलं आहे की नारायणी माताजी श्रीवास ठाकूरांची भ्रातृसुद्धा तर त्या नारायणी मातेच्या श्रीमंत महाप्रभूंच्या सेवा साधनात नृत्य कीर्तनाच्या काळी
महाप्रभुष्टाचं ग्रहण केल्या कारणाने आणि महाप्रभूंच्या आदेशाने 4 वर्षाची नारायणी माता उदंड नृत्य करत संपूर्ण श्रीवासामनाला ओलचिंब आपल्या अश्रुप्रवाहाने करणारी फक्त 4 वर्षाच्या वयाच्या काळात त्यांच्या गर्भी स्वयं भगवंताचे बांधवे अवतार व्यासदेव वृंदावन स्थापनेचे करतात. त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे श्री चैतन्य भागवत. आणि त्या चैतन्य भागवतात मध्यगंगात अष्टाविंश म्हणजे 28व्या अध्यायात महाप्रभूंच्या संन्यासाचं वर्णन आहे. त्याला आपण वाचन करणार आहोत. लगभग 200 पाया हे 200 पाया आम्ही पूर्ण वाचतो. कंडिशन सप्लाय सगळ्या वैष्णवांना त्यांच्या त्यांच्या सेवेनुसार सुविधेनुसार यायला जायला पूर्ण सुविधा आहे. हरे कृष्ण. जय जय श्री गौरांग विष्णुप्रिया नाथ जीवगण प्रति करो शुभ दृष्टिपात. प्रार्थना वर्णन गुणानुवाद कीर्तन सुरू करण्याआधीची प्रणाली आहे, पद्धती आहे. वस्तुनिर्देश, आशीर्वाद, नमस्कार, मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. इथे नमस्कार केला जातोय, प्रार्थना केली जाते शुभ दृष्टिपातासाठी. विष्णुप्रिया नाथ म्हटलं जातं. ज्या भगवंताने आज विष्णुप्रिया मातेला सोडलंय त्यांचं नाथ म्हटलं जातंय. हे फक्त भगवंताच्या केसमध्ये होऊ शकतं. एकाच वेळी ते विष्णुप्रिया नाथ सुद्धा आहेत आणि ते श्री गौरांग आहेत. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आहेत. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू की जय. तर आपल्या प्रिय पात्र 5 भक्तांच्या गोष्टीमध्ये 5 भक्तांजवळ भगवंताने आपल्या संन्यास ग्रहणाचं हे रहस्य संन्यास ग्रहणाच्या दिवसाच्या आधीच हळूहळू प्रकाशित करून दिलं होतं. तर त्यांच्या जवळ कसं प्रकाशित केलं ते वर्णन करतात. ऐकू. ए मते आछे ना ठाकुर विश्वंभर संकीर्तन आनंदे करे निरंतर स्वेच्छामय महेश्वर कपन की करे ईश्वरे मर्म के पूजिते नमामि. अशा प्रकारे भगवंत श्री जगन्नाथ कृष्णाने सत्यमातेच्या आलयात श्री नवदीप संकीर्तन लीला करतायत. संकीर्तनाच्या आनंदात भगवंत निरंतर विहार करतायत. भगवंत परम स्वेच्छामय आहेत, स्वराट आहेत, महेश्वर आहेत, सगळ्या ईश्वरांचे ईश्वर आहेत. परंतु कधी ते कसं व्यवहार करणार याला मात्र अनुमान करणं सुद्धा कधी नाही. बुद्धीच्या पलीकडचा विषय आहे. ईश्वरे म्हणून म्हटलंय की भगवंताचं कार्य कोणीच नाही करू शकत. इथे तर असं म्हटलंय की वैष्णव क्रियामुद्रा विद्या मोठ्या पंडितांना तोंडावर पडावं लागतं जेव्हा वैष्णवांच्या क्रियामुद्रांना समजण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात अपराधाच्या जाळ्यात. तर त्या वैष्णवांचे जेव्हा इष्ट त्यांची गोष्ट फक्त ईश्वरे मर्म म्हणून भगवंताने गीतेत म्हटलंय जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेति तत्पदः त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सोऽर्जुन. काय म्हणतात? माझा जन्म कर्म दिव्य जो जिवंतपणे त्या गोष्टीला समजून गेला मृत्यू प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसार द्यावा लागतो. एवढी मोठी सिद्धी बरं काय असं निरवधी परानंद संकीर्तन रंगे हरिषेता घेण सर्व
विचारांमध्ये ज्या भगवंताच्या दर्शनाचं महात्म्य आणि दुर्लभता व्यक्त केली आहे, असे भगवंत तिथे प्रत्येक वेळी क्षणोक्षणी सारथाने आपल्या भक्तांसोबत क्रीडा करतायत. क्रीडा करे भक्त नसे प्रभू श्री. अशा भक्तांना सुद्धा ते भगवंत सुलभ आहे. से दिन चलीव प्रभु संन्यास करीते, नित्यानंद सामेता कहिला निवृत्ते. ज्या दिवशी भगवंत संन्यास घ्यायला जाणार आहे, त्याच दिवशी नित्यानंद प्रभूंना एकांतात भगवंताने या वस्तूचा प्रकाश केला की हे अवधूत, आम्ही आज के संन्यास ग्रहण करू. मंगल करू. आज मी संन्यास ग्रहण करणार. ओ शुना शुना नित्यानंद स्वरूप गुसार, एकथा मागिले सगळे पंचजनकार. काय म्हणते हे नित्यानंद, हे स्वरूप. तुम्हाला दोघांना सांगतो, ही गोष्ट फक्त 5 जणांना सांगितली आहे. तुम्हाला दोघांना, गदाधर पंडिताला, श्रीवास आणि एका भक्ताला. हे संक्रमण उत्तरायण दिसवे, हे संक्रमण उत्तरायण दिसवे, निश्चय चलिव आम्ही करीते संन्यास. काय म्हणताय भगवंत? ज्या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करणार, संक्रमण करणार, आयन बदलणार आपण, त्याच दिवशी मी निश्चय संन्यास करणार, हे मी निश्चय केला. इंद्राणी निकटे काटोया ना वेगा, तथाचे केशव भारती शुद्धना. म्हटलं इंद्राणी नदीचं नाव माहिती की एका स्थानात माहिती नाही. इंद्राणी जवळ काटोया नावाचं गाव आहे. तिथे केशव भारती नावाचे विमल चित्त असे संन्यासी भक्त माझे राहतात. भले ते शंकर संप्रदायात दीक्षा घेतले, परंतु माझे भक्त आहेत. बघा, भक्त कुठे असू शकतात. परीक्षा तर आपली आहे. आपण कुणावर टीका टिप्पणी करून उगाच बसतो. भक्त कोणत्याही विषयात कुठेही विचार करतात. महाप्रभूंच्या भक्तांनी या गोष्टीला वेळोवेळी आपल्याला दाखवलंय. श्री सनातन गोसाईपाद जेव्हा शहाच्या जेलमधून सुटून आले, एका दरवेशाच्या वेशात, जेलचे कपडे, दाढी आणि केस, जणू एक दरवेश होता असं वाटतं. महाप्रभूंनी त्या दरवेशाला सांगितलं, जा बाहेर, माझा भक्त आहे. एक मोठा साधू तेव्हा घेऊन आहे, ओळखू नाही सर. 2दा गेले बाहेर. म्हटलं बाहेर कोणीच नाही, कोणी साधू नाही. आता साधू कोणत्या वेशात असतो? साधूचा वेश असतो तो आंतरिक, तीक्ष्ण भावनिका, सुरकला साधू. हा साधूचा वेश आहे. तर महाप्रभूंच्या भक्तांना ओळखणं खूप कठीण आहे. या गोष्टीचा इकडे जणू उल्लेख होत आहे. दानस्थाने आम्हार संन्यास सुनिश्चित, एक पाचजने जने मात्र करिला विधी. तर मी तुम्हा 5 जणांना ही गोष्ट सांगितली आहे. नाही, दुसरं नाव सांगतो. 2 नावं चुकली बघून. आम्हार जनानी गदाधर ब्रह्मानंद. सगळ्यात मोठी गोष्ट तर तू विसरलो, सची मातेला सांगितलं. तुला माहिती पडलंय. गदाधर पंडित, ब्रह्मानंद, श्री चंद्रशेखर आचार्य आणि मुकुंद, म्हणजे गदाधर नाही सांगितलं.
नित्यानंद स्वरूपे रसाने कही देना प्रभु इहा किरणाने जाने पंचजन साले मात्र हे सब कथा कही देना नित्यानंद प्रभु काय म्हणताय की ही गोष्ट भगवंताने एकांतात नित्यानंद प्रभूंना सांगितली की या बाजूला सांगितलंय की संन्यास घेणार आणि त्याच दिवशी भगवंताने ही गोष्ट नित्यानंद प्रभूंना सांगितली जेव्हा निघणार संन्यास घेण्यासाठी आणि सांगून निघून गेले यांच्या जवळ निघून गेले आणि मग ही गोष्ट सची मातेला माहितीच होती. तर सची माता दिवसाही झोपेना आणि रात्री झोपेना कशी मला झोप लागणार. परम भगवंत बोलक विहारी भगवंत अखिल लावण्याचा जो मूर्तिमंत स्वरूप समग्र प्रेमाचा गाभारा आहे भगवंत स्वयं ते जेव्हा पुत्ररूपात ज्याला प्राप्त होतील ते बरं कसं बरं त्यांना शोधला जातो त्या वेदना कोणी सहन करू शकतो. तसाची माता पूर्ण वेळ जागून आहे. दीन प्रभू सर्व वैष्णवेल संगे सर्व दीन गुणाईला संकीर्तन रंगे. त्या दिवशी भगवंत पूर्ण दिवसभर आपल्या भक्तांसोबत संकीर्तन करत आहे वेगवेगळ्या स्थानी जाऊन. परमानंदे प्रभु करिया भोजन संध्याय करिला गंगा देखी ते परम आनंदात भगवंताने भोजन ग्रहण केलंय आणि संध्याकाळी गंगा मातेच्या दर्शनासाठी भगवंताने गमन केलंय. गंगा नमस्कारिया वसिला गंगा तीरे शने पिठाकी आपण आई काही वेळ गंगाजीला प्रणाम करून ते बसले आणि मग पुन्हा भगवंत परतले घरी. आसिया वसिला गे श्री गौर सुंदर चतुर्दिके वसिले न सब अनुचर सेदिने चली गे प्रभु के नहीं जाने कौतुके आचे न सब ठाकुरे रसने. तर घरी सगळे भक्त ऑलरेडी येऊन बसले होते भगवंताची वाट पाहत होते. गंगेवर भगवंत जेव्हा आले आणि सगळे बसले खूप छान चर्चा चालली कीर्तन चाललं आनंदाने सगळे बसले होते. कुणालाच माहिती नव्हतं की आज भगवंत या सुंदर अपूर्व सौंदर्याला या सुंदर अलकावली या केशांना या रेशमी वस्त्रांना त्यागून संन्यास वस्त्र घेऊन करणार आहे. शिखासूत्र मुंडन करणार आहे. त्याग करणार आहे. शिखासूत्र केश मुंडन करणार आहे. या गोष्टीला कोणाला एक हे पण नव्हतं लेश मात्र सुद्धा हे नव्हतं आभास नव्हतं. तर सगळे भक्त तिथे बसून आहेत. बसिया आसन प्रभू कमल लोचन सर्वांगी शोभित मला सुगंधी चंदन. भगवंताचं सौंदर्य किती सुंदर आहे. भगवंताने सुंदर सुगंधी चंदन परिधान केलंय. सुशोभित आहे त्यांचं ललाट त्यांचं पूर्ण श्रीअंग. गळ्यात सुंदर सुंदर माळा भगवंताने घातल्या. दास गोविंदाचं दर्शन केलं असेल किती सुंदर माळा भगवंताने घातल्या. जत एक वैष्णव आईसे न देखी वारे सबे चंदन माला लय दुई करे. जेवढे वैष्णव आले सगळ्यांनी दोन्ही हातांमध्ये चंदन आणि माळा घेऊन आले होते. सगळ्यांना माहिती नव्हतं परंतु काय माहिती आज सगळ्यांनीच आणलं होतं. जत एक वैष्णव आईसे न देखी वारे जेवढे आले ते बरोबर दर्शन सगळ्यांनी. हे ना आकर्षण प्रभू करिला परी केव्हा कोण दिग हैते आईसे नाही जाणी. एवढं आकर्षक रूप आज भगवंताने स्वतःच करून घेतलंय. कोणाला कळतच नाही एवढं सौंदर्य कुठून भगवंतात येत नाही कोणत्या दिशेने येत आहे. कथे कवा नगरी आईसे देखी ब्रह्मादेव शक्ती या एवढे सगळे नगरवासी येऊन भेटतात. आज काय म्हणजे काय कारण आहे कळतच नाहीये. संक्रांतीचा छळ आहे. संक्रांतीच्या संक्रांतीच्या कारणाने भेटायला येत आहेत की जणू भगवंताने त्यांना आवाज आतून देऊन दिलाय की मी आज संन्यास ग्रहण करणार आहे. तर दंड परिणाम ही परिसर्वजन एक दृष्टी सगळे चालू श्रीवदन आपण गला मला सभा कार्य दिया आज्ञा करे प्रभु
कृष्ण हरे 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 राम 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 कृष्ण कृष्ण म्हणा. बोलो कृष्ण भजो कृष्ण गाओ कृष्ण नाम कृष्ण बिनु केह किछु न भाविह कृष्ण बिनु केह किछु न भाविह. म्हणतायत बाबा तरी कृष्ण गा, कृष्णाचं भजन करा, कृष्णाखेरीज दुसरं काही बोलूच नका, मला दुसरं काहीच ऐकायचं नाही. कृष्ण विलो केह किछु न भाविह, मनात विचार सुद्धा येऊ देऊ नका कृष्णाकडे दुसरा. यदि आमा प्रति स्नेह थाके सभाकार. भगवंत एक निवेदन, आपल्या हृदयाची एक भावना सगळ्या जीवनासमोर आपल्यासमोर व्यक्त करतात. म्हणतात अगर तुमचं सगळ्यांचं खरंच माझ्याशी प्रेम आहे, खरंच माझ्याशी स्नेह आहे, प्रीती आहे, तर काय करा. तबे कृष्ण व्यतिरिक्त नागाई म्यार. तबे कृष्ण व्यतिरिक्त नागाई म्यार. भगवंत सगळ्या जीवांना सांगतायत अगर खरंच माझ्याशी तुमचं स्नेह आहे, प्रीती आहे, तर आज कृष्णा व्यतिरिक्त भगवंताच्या नावाखेरीज दुसरं काही तुमच्या मुखावर यायला नको. की शयने की भोजने की जागरणे अहर्निश चित्त कृष्ण बलवदने. झोपताना, जेवण करताना, प्रसाद घेताना, जागृत अवस्थेमध्ये, रात्र आणि दिवस सतत कृष्णाचे चिंतन करा, भगवंताचं चिंतन करा आणि नेहमी मुखावर भगवंताचं नाव राहू द्या. यही मत शुभदृष्टी करे सभा कार्य उपदेश कही सभे भले जाओ. अशा प्रकारे भगवंताने सगळ्या भक्तांवर शुभदृष्टीपात केला आणि जणू सगळ्यांना शक्ती संचारित केली भगवंताने आणि सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही घरी जा. कारण त्यांना आता प्रिपेअर व्हायचे, घरी 2-2 मेंबर आहे, त्यांना समजवायचं, कसे ना कसे ते सापडले जाणार आहेत भगवंत, त्यांना कळणारच आहे भगवंत आधीसाठी. बोल ए मत कत जाय कत बाई से केह कार्य नाही जीने आनंदे ते भावसे. किती सारे भक्त भगवंताला भेटायला येत आहेत आणि कितीतरी जात आहेत. यामध्ये देवता सुद्धा येत आहेत आणि कोणीच कोणाला ओळखू शकत नाहीये. सगळे आनंदात आहेत. परम आनंदाची अनुभूती भगवंताच्या दर्शनाने सगळ्यांना होते. पूर्ण व्हायला श्रीविग्रह चंद्रमाला, भगवंताचा पूर्ण गळा माळांनी भरून गेला. चंद्रेवा कते का शोभा कहने ना जाय. एवढं सुंदर भगवंताची शोभा आहे की चंद्रमाची शोभा सुद्धा त्यासमोर ठीक आहे. प्रसाद पाइया सब हर्षित हैया उच्च हरिध्वनी सभे जाय न करिया. सगळ्या भक्तांना भगवंत प्रसादी माळा देत आहेत, प्रसाद देत आहेत. सगळे भक्त हरी हरी म्हणतात, हरी 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 हरी. हरी पडून जातील एवढं हळू म्हणणार, मनात जोराने हरी 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 हरी. आणि सगळ्यांनी हरिध्वनी केलाय. आणि मग एकलाव हाते करी सुकृती श्रीधर हे नाही समय आसी भाई लागूच. आणि त्याच क्षणी लाव म्हणजे लौकिक, मराठीत काय म्हणतो लौकीला? मोकळा. लौकीला काय? दुधी. एक दुधी घेऊन कोमळ अशी दुधी भगवंताला भेट म्हणून श्रीधर, कोलाचं श्रीधर घेऊन आले. त्याच क्षणी ज्यावेळी सगळे गेले, संन्यास घेणे आले भगवंताने त्या लौकीची खीर खाल्ली होती. त्यांना खूप पसंत होती, आवडायची. तर त्या भक्ताला भगवंताने श्रीधरांना प्रेरणा दिली आहे आणि ते एक दुधी घेऊन आले आणि लावू भेट देखी हास्य श्री गौर हसी लागले.
जिज्ञासे तहारे. महाप्रभू विचारायला लागले, अरे कुठून आलंय? निज मने जाणे प्रभू काली चली भाव, एक लावो भोजन करीत नारी लाव. तर भगवंत मनातल्या मनात विचार करू लागले की अरे मी तर उद्या सकाळी राहणारच नाही इथे रात्रीच निघून जाणार आहे. तर श्रीधरने एवढ्या प्रेमाने आणली लौकी दुधी, मी हिला भक्षण नाही खाऊ नाही शकणार हिला, असं मनातल्या मनात भगवंत विचार करू लागले. श्रीधरेण पदार्थ की ऐवे अन्यथा, इलाओ भोजन आधी करीब सर्व. कोण म्हणतं भगवंताला भूक नसते? कोण म्हणतं भगवंत प्रेमाने दिलेल्या भेटी आणि जास्त प्रेमाने स्वीकार नाही करत? श्रीधर गोलाव्याच्या श्रीधरांनी प्रेमाने आणलेली ती भेट ती अन्यथा नको जावी, ती अशीच नको पडून राहावी, म्हणून भगवंताने एक दिवस आधीच तिला खाण्याचा प्लॅन केला. आणि भगवंत येते की चिंती या भक्त वात्सल्य राखीते, जननी ते बलिन रंधन करीते. लगेच आपल्या भक्ताच्या प्रेमाला भगवंताने प्रतिसाद केलाय, भक्त वात्सल्य राखीते. तुरंत आपल्या आईला, सची मातेला, सची आईला भगवंताने निर्देशित केलंय की आई, आज ह्या लोकीचं, या दुधीचं तू खीर बनव, खीर बनव. हे नाही समयार कोण भाग्यवान, दुग्ध भेट आणि आदिलेन विद्यमान. आसिया ठाकूर बोले बड भाल भाल, दुग्ध लावू पाकगिया कर सकाळ. संतोषी जगेला सची करी दे रंग, हेन भक्त वत्सल श्री सचिदानंद. त्याच वेळी एक दुसरा भक्त दूध घेऊन आला एका पात्रात आणि पुन्हा महाप्रभू हसले की बाबा छान झालं तू आणलंस दूध. आणि मग आईला म्हणाले दूध आणि दुधी आणि दुधाचं खीर बनवाय. आणि शशी माता असं न हो चिंतित झाली होती, आता कसं काय आणणार, कुठून आणणार. त्याच चिंतित आणल्यावर ती प्रसन्न झाली आणि बनवू लागली. ए मते महानंदे वैकुंठ ईश्वर, कौतुके आसन रात्री द्वितीय प्रहर. आणि संध्याकाळी ते लोक सगळे होते, ते गेले. रात्रीचा प्रथम प्रहर झाला. आई रंधन करायला गेली खीर बनवायला, तिथे सकाळी जायचंय. आईला माहिती आहे की हा जाणार आहे. तर रात्रीचा दुसरा प्रहर आला. सवारी विदाय दिया प्रभू ईश्वर. जेवढे लोक उरले होते भगवंताने सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी तुम्ही आता जा, रात्र खूप झाली. भोजने वसिला आसी त्रिदशेश्वर. आणि भगवंत तीनही लोकांचे मालक भोजनाला बसले. भोजन करी प्रभू मुखशुद्धी करी, चलीला शाही झाले गौरव श्रीहरी. भगवंताने प्रेमाने स्वीकार केलाय, मुखशुद्धी केली आहे आणि आपल्या शय्याघरात झोपण्याच्या कक्षात भगवंत गेले. योग निद्रा प्रतिदृष्टी करेना ईश्वर, निकटे सुईला हरिदास गदाधर. आई जाने आदि प्रभू करिले गमन, आई नाही निद्रा कादे अनुक्षण. भगवंताने योग निद्रेला दृष्टिपात केलाय. हरिदास आणि गदाधर तिथे झोपले होते पक्षाच्या बाहेर. भगवंताने त्यांना झोपवून दिला, योग निद्रेला सांगितलं यांना झोपव. परंतु शची मातेला भगवंताची योग निद्रा काम नाही करत आहे. शची मातेला या गोष्टीचा चांगलाच अनुभव झालाय आज की आज हा इथे राहणार नाहीये, संन्यास ग्रहण करणार आहे. दंडचारी रात्री आछे ठाकूर जानिया, उठिले न चलिवारे नासा घाणलैया. गदाधर हरिदास उठिले न जानी, गदाधर बोले न चलिव संगे आम्ही. त्याच वेळी पूर्ण रात्र सची माता रंधन करत होती. विष्णुप्रिय मातेला समोर भगवंताने झोपून दिलं होतं. त्याच वेळी उठून भगवंत निघू लागले. 4 वाजता म्हणजे रात्र संपायला मध्यरात्र आणि थोडं पार झालं. ब्रह्ममुहूर्ताच्या 1-2 तास आधी 4 दंड म्हणजे काय असतं एक्झॅक्ट माप माहिती नाही. तर 4 दंड आधी भगवंत निघाले उठून आणि जसे उठले भगवंत योग निद्रेच्या शक्तीला मागे करता
दोघे उभे राहिले, गदाधर आणि हरिदास, आणि म्हणाले आम्ही पण सोबत येणार. हरिदास तर भगवंत त्यांना म्हणू लागले, आम्हाला नाही की काय संग, एक अद्वितीय से आम्हाला संग, मी एकटा जाणार आहे, मी पण सोबत नाही येणार. आई जाणिले ना मात्र प्रभुर गमन, दुयाले बसिया राहिले ना प्रत्यक्ष. सची आईला माहिती पडलं की निमाई निघणार आहे. ती द्वारावरच बसून होती पूर्ण रात्र, तिथे बसूनच रडत होती. एक क्षण सुद्धा तिचे पापण्या, डोळ्याचे पापण्या बंद होत नव्हते, कारण कधी निघून जाणार माहिती नाही. जननी रे देखी प्रभु दरी तारक, बसिया कहना प्रभु प्रबोध उत्तर. आपल्या परम वात्सल्य प्रिय जननीला भगवंतानं आपल्या करस्पर्शाने तिचे हातात घेतले आणि तिला प्रेमाने भगवंत समजवत आहे. विस्तार करिला तुम्ही आमार पालन. सचिमातेला म्हटलं, कसं बरं कोणी मुलगा आपल्या आईला असं म्हणेल की आई तू माझं खूप चांगलं पालन केलं. ज्यावेळी ती आईला सोडत असणार किंवा तिचा विरह अनुभव करणार, त्याच वेळी असं शब्द निघू शकतात. तर भगवंत म्हणू लागले की आई तू माझं जे पालन केलंयस, एवढ्या प्रेमाने स्नेहाने तू माझं पालन केलंयस, खरंच मी तुझा नेहमी ऋणी असणार आहे. भगवंत म्हणतात आपल्या आईला खूप मोठी शिकवण आहे प्रत्येक वैराग्यासाठी. वैराग्याचा प्रवेश करणं सोपं आहे, परंतु त्याचे कर्तव्य निर्वहन करणं खूप कठीण आहे. भगवंत प्रत्येक कर्तव्याला निर्वहन करून जात आहे. विस्तार करिला तुम्ही आमार पालन, पडिला सुहिला तुम्हारा कारण. आई तू माझं एवढ्या प्रेमाने स्नेहाने पालन पोषण केलंस, तू मला शिकवलंस, तू मला मोठं केलंस, तू माझ्या सगळ्या सुखांना दुर्लक्ष केलंस आणि क्षणोक्षणी मला आपल्या प्रेमाने आप्लुत केलं. आपणार दिल्यावर करून जाईल असो. तू एक क्षण सुद्धा एका सुद्धा वस्तूने स्वतःसाठी सुख नाही घेतलं. प्रत्येक वस्तू माझ्यासाठी ठेवलीस, प्रत्येक परिस्थिती सुखाची माझ्यासाठी तू निर्मित केलीस. आजन्म आमार तुम्ही बाळाईला हो, आपणार तिला दे कणालईला सो. आजन्म आई तू माझं, मला कसं सुख मिळणार, मला कसं भोग मिळणार याचे तू प्रयत्न केलेस. एक क्षण सुद्धा सुख तू घेतलं नाहीस. दंडे दंडे जग स्नेह करिला आमारे, आम्ही कोटी कल्पे होणारी ग शोधिबार. परम भगवंत गोलोक विहारी, वैकुंठ विहारी, समग्र जगताचे पालन करते, विश्वंभर एकमात्र या जगताचे पालन करता पोषण करतात. ते म्हणतात आई तू माझं पालन पोषण केलंस, आई तू माझा निर्वाह केलंस. आई तुझ्या या कष्टाचं, तुझ्या या प्रबोधाचं, तुझ्या या संगोपनाचं मी कधीच विस्मरण होऊ देणार नाही. कोटी जन्मांपर्यंत जरी मी तुझे हे उपकार गात राहिलो तरीही मी त्याचं उरून मी होऊ शकणार नाही, असं भगवंत म्हणतात. तुम्हार प्रसादे से तहार प्रतिकार, आम्ही पुन्हा जन्म जन्मी जनी से तुम्हार. आई तुझ्या कृपेने, तुझ्या प्रसादाने मी त्या उपकाराचे ऋण फेडण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. जन्मजन्मी तुझ्याच करवी, तुझाच पुत्र म्हणून मी जन्म घेणार आहे. शुन माता ईश्वरेर अधीन संसार, स्वतंत्र इथे शक्ती नाही कहार. आई हे पूर्ण जगत भगवंताच्या अधीन आहे. स्वयं भगवंत म्हणतात ईश्वराच्या अधीन हा संसार आहे. स्वतंत्र होण्याची क्षमता कोणामध्येच नाहीये. संयोग वियोग जत करे नाथ, ताना इच्छा बुझिवारी शक्ती आचे का. आपण भेटतो, आपण
दश दिनांतरे वागी एखणही आम्ही चलिले व कोण चिंता न करी तुम्ही. व्यवहार परमार्थ जते का तुम्हार सकल आमाते लागे सममोर भार. आईला भगवंत आश्वासन देत आहेत. आईला म्हणतात आई संयोग आणि वियोग भगवंताच्या इच्छेने होतो. कोण त्याला समजू शकतं. 10 दिवसानंतर मी पुन्हा इकडे येऊन जाणार. आईला माहिती आहे की संन्यास घ्यायला चाललाय परत 10 दिवसांनी मी येणार परत. आणि तुझा जे पूर्ण भार आहे व्यवहार आहे तुझा जे परमार्थ आहे ते सगळं मी करणार. ते माझ्या अंगी लागेल असं भगवंत म्हणताय. सकल आमाते लागे सब मोर भार. हा सगळा माझा भार आहे. तू चिंता नको करू. बुके हात दिया प्रभू भले बरं. मी माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो आई मी परत येणार. तुम्हाला सकल भार आम्हाला. वारंवार आपल्या आईला भगवंत आश्वासन देत आहेत. संन्यास ग्रहण करायला चालले. समग्र विश्वाचा त्याग भगवंत करायला चालले. आणि त्यात भगवंत आईला आश्वासन देत आहेत की मी तुझं भरण पोषण करणार आहे. आणि खरंच भगवंताने बाह्य दृष्टीने सगळं त्यागलं सुद्धा तरी वास्तविक भरण करते तर काहीच आहे. म्हणून तर त्यांचं नाव विश्वंभर आहे. जत किछु भले प्रभु सची सब सुने उत्तर न करे कांदे अपार नयने उत्तर न करे कांदे अजर नयने. जेवढे प्रबोधन भगवंत करतायत सची माता सगळं ऐकते परंतु तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नाहीये. अखंड अझर अशी अश्रू प्रवाह सची माताच्या डोळ्यात होत आहे. पृथ्वी स्वरूप आहे सची जगन्माता की बुझी कृष्णेराची लीला कथा. सची माता आज धरणी समान क्षिती जी सगळ्या क्षतांना सहन करते आणि क्षत्रिय जे त्या क्षितीचं पालन करतात रक्षा करतात तिला क्षतीपासून वाचवण्याचा भार जे होता त्याला क्षत्रिय म्हणतात. क्षिती जल पाव गगन समी क्षिती म्हणतात धरतीला. तर धरती मातेच्या त्या सहनशीलता गुणामुळे तिला क्षिती म्हणतात. आणि आज सची माता जगन्माता सची जणू धरती प्राय झाली आहे. धरती समान सहनशील झाली आहे आणि एवढ्या असह्य वेदना ती सहन करते. एवढ्या भगवंताच्या शक्तीचं अचिंत्य लीला कथेचं बळच असं आहे. कधी काय होणार काही सांगता येत नाही. जननीर पद तुम्ही नाही प्रभू शिरे. सची मातेच्या चरण कमळांना आणि तिच्या चरण धुळीला भगवंत शिरोधारे करतायत. प्रदक्षिण करीत आणि चरण असत. किती सुंदर विधी नियमांचं किती सुंदर व्यवहाराचं भगवंत पालन करतायत. माया म्हणून त्यागतही नाहीये. त्यागतायत परंतु जोडतायत जणू. चलिले न वैकुंठेर नायक गृह येते संन्यास करिया सर्व जीव उदारिते. वैकुंठाचे नायक श्री गौरहरी निघाले संन्यास घ्यायला. जणू आज सर्व जीवांच्या उद्धाराचा ते बंद द्वार आज भगवंत उघडायला निघाले. शुन शुन आले भाई प्रभुरा संन्यास जे कथा सुनिले सर्व बंद अयनाश. प्रभु चलिले न मात्र सची जगन्माता जड प्राय रहिले नाही पुरे कथा. आज भगवंत संन्यास घेऊन जे जात आहेत आणि या गोष्टीला जे ऐकतात असं म्हटलं आहे की त्यांच्या सगळ्या बंधनांपासून एकलल्या गाठी जिथे आली तिथे सावकाश तुकारामाला म्हणतात. तर आज आपली सगळी बंधनं पडली आहेत यात काही शंका नाही आहे. महाप्रभूंच्या संन्यासाचा चर्चा आणि श्रवण आपण केलंय. वृंदावनदास ठाकूरचे आशीर्वाद या शब्दात आहेत. प्रभू चले ना मात्र सची जगन्माता. भगवंत निघाले आणि सची जगन्माता सची आई तिथे भगवंताचा विरह
कसा बरं सहन करते ते तिलाच ठाऊक, कसं बळ बळ भगवंत तिला देता येते तिलाच ठाऊक. एका पाषाणाप्रमाणे ती उभी झाली आहे, जड झाली आहे आणि काहीच तिच्या मुखात निघत नाहीये. आणि भगवंत निघाले. भक्त सब न जाणे नाही सब वृत्तांत, उषा काले स्नान करी जते कवांत. कोणाच भक्ताला माहिती नाहीये की त्यांचे प्राणप्रिय प्राणेश्वर श्रीमंत महाप्रभू श्री चैतन्य महाप्रभू विश्वभर निमाई संन्यास घेण्यासाठी निघून गेले. आज संक्रांतीचा अवतरणाचा दिवस त्यांनी चयन केला आहे संन्यास ग्रहण करण्यासाठी. सगळे लोक प्रातःमध्ये ब्रह्ममुहूर्तात आंघोळ करून सगळे सची माता आणि जगन्नाथ मिश्रांच्या घराकडे येत आहेत. त्यांना माहितीच नाही आहे की भगवंत नाही आहेत म्हणून. आणि एकदम उल्हासाने प्रसन्नतेने भगवंताला प्रणाम करायला भेटायला, भगवंताच्या शुद्धतेचं दर्शन करायला, त्यांच्या मुखात आशीर्वाद आणि भगवंताचं नाव ऐकायला सगळे भक्त तिकडे पोहोचत आहेत. परंतु प्रथमे बले शिवासुदा ऐके न रहियाचे बाही रहिया. आई दरवाजावर उभीच होती. अश्रुप्रवाह निरंतर होता. एखाद्या पाषाणासारखा आईचं ते स्वरूप होतं. आणि दरवाज्यावरच रात्रीपासून भगवंत गेले तेव्हा तिथेच उभी होती. आणि श्रीवास ठाकर पहिल्यांदा आले दर्शनाला. त्यांनी पाहिलं सची माता दरवाज्यावरच होती आणि काही शब्द निघत नाही तिच्या तोंडात. असाधारण विषाद आईच्या चित्तात, आईच्या मुखावर त्यांनी पाहिलं. आणि तेही विषादपूर्ण झाले. ते विचारू लागले की आई काय झालं. जडप्राय आई सुनास पुरे उत्तर, नयने दारा मात्र भय निरंतर. क्षणे के बलिला आई शुनवाप बाप, विष्णुरद्रवेर भागी सकल वैष्णव. जेते गे जेकी क्षुद्रव्य आचयता, तुम्हा सवा कर शास्त्र परचार. येते के तुम्हाला सवे आपणे मिलिया, तेन इच्छा तेन कर मोजा उचलिया. सची माता निमाई विश्वभरांच्या या संन्यासाच्या घटनेला सहन करू शकत नाही आहे. आणि ती म्हणते सगळ्या वैष्णवांना जे जे येत आहेत दर्शनाला त्यांना म्हणते की अरे ते बाप हो लेक हो, जे सगळं द्रव्य घरात आहे, जे सगळं धन आहे, संपत्ती आहे, जे आहे सगळं तुम्ही न्या. भगवंताचे भक्तच या द्रव्याचे अधिकारी आहेत. मी नाही. मी हे सगळं सोडून जाणार आहे. मी पण नाही थांबणार. अशा प्रकारे सची मातेने आपलं मत आपल्या भावना व्यक्त केल्या. येते की तुम्हाला सब आपणे मिलिया, जेने इच्छा त्याने करा. जसं तुम्हाला करायचं करा. मी निघाली. शुनी मात्र भक्तगण प्रभुर गमन, भूमी ते पडिला सबे हयचेतन. की हैल से वैष्णव गणेर विशाल, कांदिते लागिला सबे करी आर्तना. महाप्रभूंच्या संन्यास ग्रहण करण्यासाठी गमनाची ती वार्ता आगीसारखी समग्र नवदीप नगरात पसरली आहे. जेवढे वैष्णव भगवंताच्या दर्शनासाठी सची मातेच्या अंगणात उपस्थित झाले, सगळे मातीत लोटपोट करतायत. असाधारण असं क्रंदन, भगवंताच्या विरहात प्राणच का ठेवावे अशी त्यांची ती दशा. सची माता आणि त्या समग्र वैष्णवांच्या त्या विषादाला पाहून देवता सुद्धा, समग्र दिशा सुद्धा क्रंदन करतायत. कसं बरं कोणी त्या परम सुंदर, परम स्नेहमय, परम उदार, परम करुणा
धारण करणाऱ्या अशा भगवंताचं विरह सहन करू